छत्रपती संभाजीनगरमधून एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर येते। छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरामध्ये मध्यरात्री मोठी आग लागली होती। तर कपड्याच्या एका दुकानाला ही भीषण आग लागली होती। या आगीमध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये 2 पुरुष, 3 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती आहे। दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। आताची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। मध्यरात्री एका कपड्याच्या दुकानाला ही आग लागली आणि यामध्ये तब्बल 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी राम ठाकरे यांच्याकडून। राम, काय सांगाल? छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिशय भीषण अशी घटना घडली आहे आणि तब्बल 7 जणांचा मृत्यू झालेला आहे। कशी नेमकी घटना घडली, काय माहिती मिळते? नक्कीच मोहिनी, आपण जर बघितलं तर अतिशय ही घटना घडलेली आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या छावणी कॅन्टोन्मेंट परिसरातील एका इमारतीला ही आग लागली होती आणि या आगीमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आलेली आहे। यामध्ये 2 बालके, 3 महिला आणि एक व्यक्ती आहे। मात्र ही आग कशामुळे लागली ते अजूनही अस्पष्ट झालेलं नाहीये। अग्निशामक दलाच्या गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहे। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न ते करत आहेत। खरंच त्या कुटुंबासाठी ही घटना जी आहे ती अत्यंत हृदयद्रावक घटना घडलेली असंही म्हणावं लागेल। त्या कुटुंबासाठी आजचा जो दिवस आहे तो काळात म्हणायला वावगं ठरणार नाही। मात्र यानंतर आता ही आग कशामुळे लागलेली आहे हे पोलीस तपासात तर समोर येईलच, परंतु जे मृत आहेत त्यांचे जे पार्थिव आहेत ते आता पुढील उत्तरी तपासणीसाठी घाटीमध्ये पाठवण्यात आलेले आहे। अगदी नक्कीच धन्यवाद राम, दिलेल्या या माहितीसाठी। अतिशय दुर्दैवी आणि हृदयद्रावक अशी ही घटना म्हणावी लागेल। तब्बल 7 जणांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झालाय। खाली लागलेल्या आगीचा लोळ आणि बहुतेक थोडा दुराचा आहे। हा वर गेल्यामुळे वरच्या माळ्यावरील 7 कॅज्युअल्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये 2 पुरुष आहेत, 3 स्त्री आहेत आणि 2 मुलं आहेत। प्राथमिक अंदाज आमचा धुरामुळे दगावल्याचा आहे। तरी सुद्धा मेडिकल एक्सपर्ट ओपिनियन आल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट काय झालं ते कळेल।